निखिल अगदी बरोबर आहे। खरं तर शिवसेनेच्या आमदारांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका आहे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सुद्धा भूमिका आहे की एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असलेल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं। मात्र खरं तर जी माहिती मिळते ती म्हणजे काही वेळापूर्वी महत्त्वाच्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली। त्या सगळ्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच सूर होता, तो म्हणजे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची उद्या शपथ घ्यावी। त्या दृष्टीने खरं तर आजची ही बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत ते स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या खात्यांचा तिढा आहे, तो म्हणजे शिवसेनेला गृहमंत्रीपद पाहिजे होतं। मात्र महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्रीपद जे आहे ते सांभाळलेलं होतं। मात्र पाठीमागच्या युती सरकारचा विचार करता ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी गृहमंत्रीपद जे आहे ते आपल्या स्वतःकडे ठेवलेलं होतं। त्यामुळे भाजपचा आग्रह असणार आहे गृहमंत्रीपद जे आहे ते आपल्याकडे ठेवण्याचा, कारण भाजपचं संख्याबळ जास्त आहे। मात्र शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाचा त्याग केलेला आहे। त्यामुळे खरं तर आमदारांची भूमिका आहे की महत्त्वाचं पद जे आहे शिवसेनेला द्यावं। त्यामुळे गृहमंत्री पदाची मागणी जी आहे ती शिवसेनेकडून करण्यात येत होती। मात्र त्या संदर्भात अजूनही खातेवाटपासंदर्भातला निर्णय जो आहे तो महायुतीमध्ये झालेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपकडे किती महत्त्वाची खाते राहतील, शिवसेनेकडे किती महत्त्वाची राहतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे किती राहतील या संदर्भातली चर्चा अजून तरी झालेली नाही। मात्र अधिकृतरित्या चर्चा जी आहे ते आत्ताच्या बैठकीमध्ये होऊ शकते, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे किती मंत्री किती आमदार जे आहेत ते उद्या शपथ घेतील आणि शिवसेनेचे आमदार किती शपथ घेतील या संदर्भातली महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे त्या दोघांमध्ये होईल। आणि त्यानंतर स्पष्टता कळेल की उद्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किती आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गृहमंत्री पदाची अपेक्षा जी आहे ती शिवसेनेला आहे। त्या संदर्भातला काही महत्त्वपूर्ण तोडगा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आठवड्याभरामधले जर आपण घडामोडी पाहिल्या तर शिवसेनेनं खरं तर शिवसेनेतल्या गोटातल्या हालचाली ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या। मात्र 2 दिवसांपासून शिवसेनेमधल्या अंतर्गत घडामोडी वाढल्या। एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या बैठका घेतल्या, काही वेळांपूर्वी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली। आज तीनही नेते सत्ता स्थापनेसाठी राजभवनावरती दाखल झालेले होते। त्यावेळेसच त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की रात्रीपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत मी माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट करतो। त्यामुळे आधी काही वेळामध्ये या दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जाहीर होईल। मात्र जी माहिती मिळते ते म्हणजे उपमुख्यमंत्री पदासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आता